माझं नाव विशाल टिपडेवाला आहे आणि सर मी काय म्हणतो, मी खोटा बोलत आहे। माझं नाव विशाल टिपडेवाला आहे आणि आज मी जे प्रेस कॉन्फरन्स घेत आहे ना त्याच्यामध्ये मी स्वतः एक पीडित आहे, तक्रारदार आहे आणि माझ्या मंचावर एक राजन गुंडाणी म्हणून आहे आणि सुनील शेट्टे म्हणून आहे सध्या। आणि वस्तुस्थिती अशी आहे की आज या शेवटचा पर्याय म्हणून आज आपल्या समोर आलेला आहे। ऍक्च्युली या घटनामध्ये असं ही घटना झालेली आहे की 3/2/2025 रोजी घटना आहे, फरवरी महिन्याची, वर्धा जिल्ह्यामध्ये। तिथे एक दुकान होती विशाल किराणा आणि मल्टी स्टोअर नावाची, जी आई सांभाळत होती, किराणा दुकान होती। त्या दिवशी नाही का 11 वाजता ते 11 ते 11:30 दरम्यान आरोपी जे आहे, जे प्रशांत बर्गी आहे, ते नागपूर रहिवासी आहे आणि नॅशनल हायवे अथॉरिटी मध्ये कार्यरत आहे। त्यांनी काय केलं, त्या दिवशी पूर्ण आपले नॅशनल हायवे अथॉरिटीतले लेबर घेऊन गाडीत घेऊन तिकडे आले दुकानात आणि 15 पोलीसवाले अनधिकृत बिना आदेशाने आले आणि 4 कोर्टाचे पेलिफ घेऊन दुकानात आले खाली करण्यासाठी। जेव्हा मी त्यांना विचारलं की काही आदेश आहे, ऑर्डर दाखवा, ते म्हणे की आमच्याकडे काही आदेश नाही आहे, आम्ही न्यायाधीशच्या तोंडी न्यायाधीश आदेशाने हे कारवाई करीत आहे। तर जेव्हा मी त्यांना म्हटलं की तोंडी न्यायाधीश आदेश चालत नाही, लिखित आदेश दाखवा, तर ते म्हणे तुम्ही गाडीत बसवा, तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये दाखवतो आम्ही लिखित आदेश। तर मी म्हटलं मी तिकडे जाऊ शकत नाही, तुम्ही कारवाई इकडे करत आहे। तर ते म्हणे आम्ही तुम्ही प्रसन्न नसाल तर आम्ही मला घेऊन जाऊ जबरदस्तीने। तर जवळपास 15 लोक आणि 4 पेली असे लोक, या लोकांनी मला ओढत गाडीत ओढलं आणि मला तो पोलीस स्टेशन दरम्यान मला तो लेफ्ट हँड आहे तो इंजर्ड केला, फ्रॅक्चर केला। फक्त मला एकच प्रश्न होता त्यांना की मला ऑर्डर कॉपी दाखवा किंवा द्या। त्या एकच उद्देशाने त्यांनी पूर्ण सकाळी 11 पासून तर रात्रीचे 11 पर्यंत त्यांनी ते पूर्ण कारवाई केली। हा प्रकरण दिवाणी प्रकरण आहे। तर या लोकांना कोणी आदेश दिला हे लोक सांगत नाही, कसला आदेश आहे सांगत नाही। आणि असं असून सुद्धा दिवाणी प्रकरण असल्यामुळे संध्याकाळी 6 पर्यंत हे कारवाई करू शकतात, पण असं त्या कायद्याला नाही जुमले ते 11 वाजता मध्ये त्यांनी पूर्ण कारवाई केली। ते पूर्ण शॉप काढून टाकलं आणि पूर्ण सामान ते बाहेर घेऊन लंपास सुद्धा पण करून घेतलं, चोरीला पण घेऊन घेतले। आता मग हे निपटलं। दुसऱ्या दिवशी या लोकांनी स्वतःची खोटी कंप्लेंट टाकून दिली माझ्यावर की मी कायद्यामध्ये अडथळा टाकायच्या कामामध्ये, तर 353 मध्ये माझा एफआयआर टाकून दिला दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी नाही झालं। तर त्यामध्ये त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की आम्ही जे हे कारवाई केलेली आहे ती तोंडी न्यायाधीश आदेश बी खाडगे, जे तिथे वरिष्ठ स्तर होते, त्यांच्या बोलण्यावर आम्ही करत आहोत। सदर दुकानाचा आमच्याकडे वॉरंट नाही आणि सदर दुकानावर आम्ही कारवाई करण्यास बाध्य आहोत, असं करून अशी माझी एफआयआर आहे आणि तुम्ही त्या कारवाईवर अडथळा टाकत आहे म्हणून आम्ही तुमच्यावर कारवाई करून तुम्हाला 353 मध्ये अटक करत आहे। तर अशी घटना आहे की जिथं आदेशच नाही आहे, त्यांच्याकडे वॉरंटच नाही खाली करण्याचा, हा कुठला न्याय आहे? हा विचार करा। 15 लोकांचा 15 पोलीसवाले 4 कोर्टाचे पेलिफ जेव्हा केव्हा येतात, नेमणूक येतात, त्यांचे पैसे सुद्धा पहिले भरून घेतात, कारण की गव्हर्नमेंट बॉडी आहे। पण या प्रकरणामध्ये एकही व्यक्तीचा 15 आणि 4 19 लोकांचे पैसे सुद्धा भरलेले नाहीये। या सर्व प्रकरणाचा मी माहिती ज्या पोलिसांना मागितलं तर त्यांनी लिखित मध्ये दिलेलं आहे की या प्रकरणाचा माझ्याकडे आदेश नाही आहे, तसेच या 15 लोकांचा आणि 4 पेलिफांचा आम्ही कोणताही भरलेला नाही आहे, असं त्यांनी स्वतः मला माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये स्वतः लिहून दिलेला आहे डेप्युटी एसपी साहेबांनी। किती विडंबना हा विषय की त्यांच्याकडे काही नसताना सकाळच्या चालू दुकान त्यांनी खाली केली, त्या दरम्यान त्यांनी सामान चोरून नेले, दुकानाचे पूर्ण पैसे चोरून नेले,
ओरिजिनल एफडी त्याच्यामध्ये होती ते पण चोरून गेले. आमच्या नावाचा मीटर होता ते पण चोरून गेलो त्याने. आणि अजून म्हणतात आहे की आम्ही काही कारवाई केली नाही, आमचा कोणताही विषय नाही. आता मी तुम्हाला सांगितलं की FIR मध्ये त्यांनी म्हटलं की आमच्याकडे वॉरंट नाहीये. तर मी हा प्रकार नागपूर महानिरीक्षककडे दिला आणि मुंबईकडे पाठवलं. तिथं हे पोलीसवाले लोक म्हणतात, स्वतः एसपी म्हणतो आहे तिथं की आम्ही वॉरंट मारण्यासाठी नाही गेलो आहे म्हणते. तो म्हणताय की आम्ही अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेलं. आता किती विडंबना आहे, दोन वेगळे वेगळे वस्तू आहेत. एक म्हणते वॉरंट कामासाठी गेलो तोंडी न्यायाधीश आदेशाने, एक म्हणतो की अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी. अनधिकृत बांधकाम पण त्यांच्या हाती येत नाही आणि वॉरंट पण त्यांच्या हाती येत नाही. आणि या दोन्ही प्रकरणाला दोन वेगळे वेगळे कोर्टाचे ऑर्डर लागतो तेही त्यांच्याकडे नाही. आणि त्याने पूर्ण आम्हाला दुकान सहित बेघर केला, आमचं नुकसान केलं, प्लस आम्हाला इजा पण पोहोचली, शारीरिक इजा. तर आम्हाला माझं हे म्हणणं आहे. आणि याच्या नंतर त्यानंतर मी 2 दिवसांना पूर्ण कारवाई केली तर त्याच्यामध्ये अजून एक विडंबना आढळली. ते प्रकरण जेव्हा काढलं कोर्टातून ते माहीत पडलं त्याच्यामध्ये जे प्रशांत वर्गीय आहे, जे नॅशनल हायवे अथॉरिटीचा अधिकारी आहे, त्यांचे जे ऍडव्होकेट होते ते श्रीजी जोशी आणि वर्षा मुकद्दम मॅडम यांचं वकील पत्र होते रेकॉर्डवर आणि हे पूर्ण प्रकरण ते चालवत होते. तर हे कसं होत आहे? साहेब म्हणतात तोंडी न्यायाधीश, असं वाटत नाही का? मग साहेब पण मी गाडगे साहेब यांचा पण मिली बघत आहे, जज साहेब वकील साहेबांचा बिना वकील पत्र ते भांडत आहे. आणि हे पोलीसवाले 15-4 बिल्डिंग आणि स्वतः आरोपी स्वतः हे सगळे लोक टोळी किंवा वकील सारखे दिसून येते मला. आणि त्यांनी पूर्ण हे प्री प्लॅन आणि पूर्ण हे सक्सेस करायला केलं पूर्ण. आणि याचा पूर्ण माझ्याकडे व्हिडिओ आहे, ऑडिओ आहे. आणि त्या दरम्यान जेव्हा त्यांनी हे कारवाई केली ते इतके घाणेरड्या भाषेत त्यांनी बोललेलं आहे की मी तुम्हाला फक्त देऊ शकतो की पाहून घेत आहे, पण व्हिडिओ समोर बोलू नाही शकत मी सध्या. की असे शब्द त्यांनी जेव्हा कारवाई केल्यानंतर आम्हाला बोललेलं आहे. आणि 353 खोटा रजिस्टर केला तो विषय. तर माझी हे मागणी केली की या पूर्ण प्रकरणामध्ये मी संवैधानिक माणसं आहे, मी संविधानावर भरोसा करतो. माझा राईटचा हनन झालेला आहे. तर मला एक विनंती आहे न्यायाधीशला आणि प्रत्येक अधिकारीला की या प्रकरणावर SIT बसवण्यात येईल आणि सखोल चौकशी करून तपास करून दोषींना कारवाई करून त्यांना तत्काळ तो SP असो, PI असो की ASI असो की हेड कॉन्स्टेबल असो, कोणीही असो, तो पोलीस सुद्धा असो, जज घाडगे असो, संजय भानुका असो की तो वकील असो, श्रीजी जोशी, वर्षा मुकद्दम मॅडम, यांना सगळ्यांना बडतर्फ करून घरी पाठवावे आणि मला ते न्याय देण्यात यावा आणि मला नुकसान भरपाई सुद्धा देण्यात यावी ही माझी शेवटची विनंती आहे.